जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मपावन हा 6व्या दशकातील दुसरा समास उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय. ब्रह्माबद्दलचं विधान करणारा हा समास आहे आणि त्याबरोबरीनंच ब्रह्मा व्यतिरिक्त जे जे काही आहे ते अशाश्वत आहे हे ठसवणारा हा समास आहे. मागच्या निरूपणात आपण पाहिलं की खरं आणि खोटं याची पारखण सद्गुरूंपाशी होत असते आणि ती करवून दिली जाते. जे खोटं आहे ते खोटं आहे हे सद्गुरू मुखातून ऐकल्याशिवाय शिष्याच्या अंतःकरणावरती ठसत नाही. शिष्य जो आहे, साधक जो आहे, तो दृश्यामध्ये अडकलेला आहे आणि जे ब्रह्म आहे, जे दृश्याच्या अनुभवाचं कारण आहे, ते मात्र दृश्याच्या पलीकडे आहे. त्यामुळं त्याला ना तपासता येतं ना पाहता येतं, पण त्याच्या सत्तेशिवाय होत मात्र काही नाही, अशी वस्तुस्थिती आहे. समर्थांनी अनेक ओव्या सांगितल्या ज्यामधून ते ब्रह्माचं शाश्वतत्व सांगतात आणि ब्रह्माव्यतिरिक्तच्या गोष्टींचं अशाश्वतत्व सांगतात. एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे, मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकासी, भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. समर्थ इथे गमतीशीर दाखला देत आहेत. खरं म्हणजे सर्व सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि परमात्मा जो आहे त्याला महद्भूत म्हणण्याची पद्धत आहे. समर्थ म्हणतात भूत असं देवाला कसं काय म्हणावं बुवा. भूत म्हटल्यानंतर मनुष्याला भीती वाटते. मग ज्या परमात्म्यानं हे जग निर्माण केलं, जो जगज्जनक आहे, अशा परमात्म्याला भूताची उपमा कशी द्यायची. ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही अशा परमात्म्याला भूत म्हटलं की दोष उत्पन्न होतो. समर्थ म्हणतायत आत्मज्ञानी जे महापुरुष असतात ते ही गोष्ट जाणून असतात. इथे सूक्ष्म रूपानं समर्थांनी एक खूप मोठा बोध सांगितलेला आहे. आता परमात्म्याला किंवा ब्रह्माला कुणी भूत म्हटलं काय किंवा काहीही म्हटलं काय, दोषाचा संबंध नाही. पण समर्थ असं विधान करतात, त्यातून त्यांना हे सांगायचं आहे की ब्रह्म जे आहे ते नामरूपाच्या अतीत आहे. त्याला कशानंही संबोधता येत नाही, ते दाखवता येत नाही. त्याचा अनुभव हा एकमेव पर्याय तिथं शिल्लक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश, पंचभूतासी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. आता पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्या म्हणजे उपनिषदांनी जे सांगितलेलं आहे, गीतेनं जे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं समर्थांनी सांगितले. पंचमहाभूतांचा विस्तार सृष्टीमध्ये आहे, पण त्या विस्ताराला जे चलनवलन आहे ते चलनवलन आत्म्यामुळं आहे, ब्रह्मामुळं आहे. पण त्या ब्रह्माला नाश नाही, पंचमहाभूतांना मात्र नाश आहे, अशी ही परिस्थिती आहे. जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. मगाशी बघितलं नाही का आपण की ब्रह्माला भूत म्हटल्यानंतर दोष उत्पन्न होतो. हे म्हणण्यातून समर्थांना हे सुचवायचं आहे की ब्रह्म नामरूपाच्या अतीत आहे. तेच त्यांनी स्पष्टपणे ओवीमध्ये मांडलं. जे जे काही दिसतं ते एकतर रूपानं तरी दिसतं किंवा नामानं तरी कळतं. आपल्या समोर आत्ता हिमालय नाही, पण आपल्या मनश्चक्षूंसमोर हिमालय म्हटल्यानंतर एक बर्फाचा डोंगर उभा राहतो. तो का राहतो उभा? कारण कधी काळी आपण तसा फोटो पाहिला आहे किंवा वर्णन ऐकलं आहे म्हणून. प्रत्यक्ष जर जाऊन आलो असू तर आपली स्मृती आपल्यासमोर उभी राहते. म्हणजे आत्ता हिमालय समोर नाही, रूप समोर नाही, पण नामानं ते आपल्या आत उभं राहिलं. आता उलट पाहूया, रूप समोर आहे पण नाव माहीत नाही, तरीही त्या वस्तूचा अनुभव आपल्यासमोर उभा राहतो. समजा आपण परदेशात गेलो आणि तिथं फुलांचा ताटवा आहे. त्यातील एखादं फूल आपल्याला माहीतही नसेल कुठलं आहे, पण त्या फुलाचा अनुभव आपल्याला दृष्टीनं येतो, स्पर्शानं येतो. हे सगळं काही वर वर घडतं. जसं सरोवराच्या पाण्यावरती तरंग असावेत, बुडबुडे असावेत, तशातला हा नामरूपाचा प्रकार आहे, हे समर्थ सांगतायत. हे वेदोक्त ज्ञान आहे बरं का,
वेदांताचं मर्म समर्थ इथं सांगतायत. इलाज नाही, कारण समासच ब्रह्मपावन आहे. ज्याकरिता सद्गुरूंपाशी जायचं आणि सद्गुरू जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार त्या ब्रह्माची ओळख समर्थ करून देतात. त्यामुळं अशी विधानं करावी लागतात. याचा अर्थ नामरूपामध्ये काही तथ्य नाही, त्यामुळं सगुण पूजा बंद केली आणि भगवंताचं नाम मुखानं गायचं बंद केलं, असा विपर्यास इथे करायचा नाही. समर्थ आपल्याला गाभा समजावून सांगतायत की मुळाशी काय आहे, तर अविनाशी असलेलं निर्गुण ब्रह्म आहे, ज्याला नाव नाही आणि ज्याला रूपही नाही. त्याचं अस्तित्व मात्र सर्वत्र दाटून आहे आणि तेही सत्तारूपानं. आपण व्यवहारातलं एक उदाहरण पाहूया. आपल्या हातामध्ये मोदक आहे. आपण मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि मोदकाला ग्रहण केलं. मोदक खाल्ल्यानंतर मोदकाचा अनुभव आला. आपण सांगितलं पण की मी मोदक खाल्ला. पण मोदकाला जर आपण विस्तृतपणे पाहिलं तर मोदकामध्ये मोदक कुठे आहे? तांदूळ आहे किंवा खोबरं आहे, गूळ किंवा साखर आहे, वगैरे वगैरे. गूळ म्हणजे मोदक नाही, साखर म्हणजे मोदक नाही, खोबरं म्हणजे मोदक नाही आणि तांदूळ म्हणजे पण मोदक नाही. पण खाल्ला मात्र आपण मोदक. तसं ब्रह्म हे सर्वत्र व्यापून आहे, पण वेगवेगळ्या भागांमधून ते प्रकाशित होतं. पण म्हणून ते भाग म्हणजे ब्रह्म असत नाही, जसं खोबरं म्हणजे मोदक नाही. आपण कालच्या निरूपणामध्ये सूर्यप्रकाश आणि घड्यांचं उदाहरण पाहिलंय पहा. वेगळे वेगळे घडे ठेवले आहेत. त्या प्रत्येक घड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. पण त्या घड्यात सूर्य आहे का, तर नाही. सूर्य वेगळा आहे, पण तो घडा सूर्यानं प्रकाशमान होतो. घड्यात सूर्य आहे असं आपण म्हणतो. घडा फुटला की तोच सूर्यप्रकाश बाहेर व्यापून आहे. म्हणूनच घटाकाश, मठाकाश या संज्ञा आहेत. घटामधलं जे आकाश आहे ते घटाकाश आहे, मठामधलं जे आकाश आहे ते मठाकाश आहे. प्रत्येक आकाशाच्या बाहेर एक आकाश व्यापून आहे. तसं प्रत्येक नामरूपाच्या बाहेर एक ब्रह्म व्यापून आहे आणि प्रत्येक ब्रह्माच्या बाहेर एक परब्रह्म व्यापून आहे. अशी ही सत्ता नामरूपातीत व्यापून आहे. ती नामानं ओळखता येत नाही, पण ज्या गोष्टींना आपण नाम देतो किंवा रूप देतो त्या गोष्टींचं अस्तित्व ब्रह्मामुळं मात्र आहे. पहा समर्थ काय म्हणतात. पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे. हे सगळं काही अष्टधा प्रकृतीमध्ये येतं आणि ते सगळं काही दृश्य आहे, म्हणजेच अनुभवाला येतं. नाम घेता येतं, नाम ऐकू येतं आणि नाम अंतःकरणापर्यंत पोहोचतं. तसंच रूपाच्या बाबतीत आहे. डोळ्यांना ते दिसेल, दुसऱ्याला दाखवता येईल आणि दिसल्याप्रमाणे त्याच्या मागे जाता येईल. त्या रूपापर्यंत पोहोचलो अशी ओळख करून घेता येईल. हा सगळा दृश्याचा नियम आहे. हा नियम निर्गुण ब्रह्माला लागू नाही. या समासामध्ये आणि या ओवीत आलेला नाही असा एक विषय सांगायचा झाल्यास हे जे निर्गुण ब्रह्म आहे यालाच खरं म्हणजे संतांनी नाम असं म्हटलेलं आहे. माऊली म्हणत नाहीत का, नाम जपयज्ञुतो परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. पण या निर्गुण ब्रह्मस्वरूप नामापर्यंत पोहोचण्यासाठी देहबुद्धी उपयोगी पडत नाही. ती सुटावी लागते आणि ती सुटावी यासाठी सद्गुरू साधना देतात. याचा अर्थ असा झाला की निर्गुण ब्रह्म म्हणजेच नाम आणि म्हणजेच निर्गुण ब्रह्म, म्हणजे तिथे कोणतंही द्वैत नाही अशा अवस्थेत साधकाला जावं लागेल. यालाच समर्थ अनुभवे जाणावे असं म्हणतात. जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. म्हणजे हा अनुभव इंद्रियांच्या पलीकडचा आहे. हा अनुभव देहाच्या किंवा द्वैताच्या पलीकडचा आहे, दृश्याच्या पलीकडचा आहे. समर्थ सांगतात आपल्याला की हे निर्गुण ब्रह्म तेवढं शाश्वत आहे, बाकी सगळं काही अशाश्वत आहे. ते हे दृश्य नाशिवंत, ते हे म्हणजे अष्टधा प्रकृतीमध्ये जे जे येतं ते सर्व ते नाशिवंत. ऐसे वेदश्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. आपल्याला अनुभव आला ना, आपल्यामध्ये तरंग आला ना, तर ते खोटं आहे. इतका सरळ सरळ अर्थ आहे याचा. आपल्या मनश्चक्षूंसमोर काही उभं राहिलं, स्वप्नात काही आलं किंवा जागृतावस्थेमध्ये आपण उपभोगलं, जसं की आत्ता श्रवणाचा अनुभव आपल्याला येतोय. हे काहीही जेव्हा घडतं तेव्हा तिथे पंचमहाभूतांचीच हालचाल असते
आणि ती हालचाल त्रिगुणांसहित होत असते. म्हणजे अष्टधा प्रकृतीशिवाय अनुभवामध्ये अन्य काहीही नाही. या अनुभवाला सोडून अनुभवरूप होण्यासाठी साधकाला जे करावं लागतं ती खरी सद्गुरुपदिष्ट साधना आहे. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी, नैनम चंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. हीच गोष्ट समर्थ मराठीतून सांगतायत की त्या निर्गुण ब्रह्माला शस्त्रानं तोडता येत नाही, पाण्यानं भिजवता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, वगैरे वगैरे. जे वायोचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहून अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला. हे कबूल आहे की त्याला कशाची बाधा होत नाही. अहो साहजिक आहे, बाधा होते म्हणजे कशाची? पंचमहाभूतांची. ती कुणाला होणार? पंचमहाभूतांनाच होणार. जे जळलं जातं त्यामध्ये पंचमहाभूते आहेत म्हणून ते जळलं जातं. जे भिजलं जातं त्यामध्ये पंचमहाभूते आहेत म्हणून ते भिजलं जातं. जे पंचमहाभूतांच्या अतीत आहे त्याला हे दोष लागणारच नाहीत, त्याला कुणी स्पर्श करूच शकणार नाही. मग ते कसं आहे? तर ते शुद्ध अस्तित्व रूपानं आहे, परंतु असतची असे सर्व काळ. अनेक वेळा निरूपणात विषय आलेला आहे की आपल्यापाशी आपल्या अस्तित्वाची जाणीव व्यापून आहे आणि ही जाणीव आपल्याला सोडत नाही. जरी आपला देह झोपला, अगदी बेशुद्ध झाला, तरीही ही जाणीव कुठेही जात नाही. मी 8 दिवस बेशुद्ध होतो असं आपण दुसऱ्यांना सांगतो. स्वप्न जागृती या अवस्थांबद्दल तर पाहायलाच नको. तिथं आपली जाणीव व्यापूनच आहे अस्तित्वाची. हे अस्तित्व आपल्यापाशी जसं आहे तसंच चराचरामध्ये दाटून आहे. प्रयोग म्हणून एक गोष्ट करावी. गर्दीच्या ठिकाणी जावं आणि गर्दीतल्या लोकांकडं जरा त्रयस्थपणे पाहावं आणि त्या लोकांकडं पाहता पाहता स्वतःच्या देहाकडेही त्रयस्थपणे पाहावं. आपल्याला गर्दीमध्ये आपण आहोत ही जाणीव असते पहा. आपण त्या ठिकाणी उभे आहोत, आजूबाजूचे स्पर्श आपल्याला होत आहेत, काहीतरी कानावर ऐकू येतंय, हे सगळं आपल्याला कळत असतं. हे अनुभव घेत असताना आपण त्या अनुभवांच्या मागे स्थिर रूपानं फक्त आहोत, फक्त असणेपणानं आहोत अशी जरा कल्पना करावी. तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा की आपल्याला येणारे स्पर्श, आवाज, दृश्य हे वरवरचे अनुभव आहेत, पण या गर्दीमध्ये आपण एखादी ज्योत जशी शांतपणे उभी असावी तसे शांत अस्तित्व रूपानं उभे आहोत. अशी जर कल्पना आपल्याला करता आली किंवा आपल्याला त्या अनुभवापर्यंत एक क्षण जाता आलं तर मग त्या अनुभवाला घेऊन पुढचा विचार करावा. समोर जे जे लोक दिसत आहेत त्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. तो त्याच्या त्याच्या मार्गानं जातोय पहा. तो त्याचे विचार करतोय. त्याच्या डोळ्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. काहींचं तोंड आपल्या दिशेला आहे तर काहींची पाठ आपल्याकडं आहे. पण असं असलं तरी जसं आपण आपलं शुद्ध अस्तित्व अनुभवलेलं आहे तसंच अस्तित्व त्यांच्यापाशीही आहे. म्हणजे तेही असणेपणानं आहेतच की. त्यांचं असणेपण कुठेही गेलेलं नाही. जसं आपलं असणेपण खरं आहे तसंच त्यांचंही असणेपण त्यांच्या जागी खरं आहे. इथंपर्यंत जर आपल्याला अनुभवता आलं तर आता याच्या आणखी थोडं पुढं जावं. जे जे काही निर्जीव म्हणून आपण पाहतोय, समजा ही रेल्वे स्टेशनवरची गर्दी आहे तर बाजूची रेल्वे किंवा रेल्वेचा रूळ किंवा बसायचा बाक किंवा लावलेली पाटी, वरचे पत्रे, जिना, फरशी हे जे काही आहे तेही अस्तित्व रूपानं आहेच की. त्यांच्या ठिकाणी आपण आहोत अशी जर आपण कल्पना केली तर आपणही तिथे केवळ असणेपणानं आहोतच. आणि असंच हवेमध्येही, पूर्ण ब्रह्मांडामध्येही हे असणेपण दाटून आहे, व्यापून आहे. ते असणेपण कुठेही जात नाही. आता हे आपलं असणेपण दाखवा म्हटलं तर आपल्याला दाखवता येईल का? त्याला नाम तरी देता येईल का? म्हणूनच ते नाम आणि रूपाच्या अतीत आहे आणि ते काळाच्याही अतीत आहे. जे जळेल, भिजेल, मरेल किंवा ज्याचा क्षय होईल, जे वाऱ्यानं वगैरे उडून जाईल, ते सगळं वर घडेल. पंचमहाभूते जी जडं आहेत त्या पातळीवरती ते सर्व घडेल, पण अस्तित्व मात्र कुठेही जाणार नाही. म्हणजे समोरच्या गर्दीतील व्यक्ती वेगवेगळी वागेल, वेगवेगळा विचार करेल,
एखादी व्यक्ती घरचा विचार करत असेल तर एखादी ऑफिसचा विचार करत असेल, त्या त्या व्यक्तीपाशी तिचा तिचा विचार खरेपणानं आहेच. ही झाली पंचमहाभूतांची हालचाल. पण त्याच्या आत असलेलं त्या व्यक्तीचं आसरणेपण मात्र शुद्धत्वानं आहेच आहे. ते कुठेही गेलेलं नाही. गेली व्यक्ती देहानं तरी अस्तित्व कुठेही जात नाही. व्यक्ती देहानं जाणार म्हणजे काय होणार? पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार. म्हणजे बदल होऊन पुन्हा पृथ्वी, आप, तेज, वायू हेच स्वरूप शिल्लक राहणार. आणि त्या स्वरूपामध्ये सुद्धा पुन्हा बदल होणार. जलतत्व जलतत्वात मिसळलं गेलं तरी जल जलासारखं तिथेच कुठं राहिलं? जल वाहत जाणार. पुन्हा जलाची वाफ तरी होणार किंवा दुसऱ्या ठिकाणी जल निघून जाणार. म्हणजे आपल्याला दृश्य रूपानं जे समोर येतं ते नाश पावून पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन पुन्हा पंचमहाभूते एकमेकांमध्ये बदलत राहणार. पण अस्तित्व रूपानं ती आहेतच की. म्हणजे आहेत हा आसरणेपणाचा गुण पंचमहाभूतांनाही लागू आहे. त्या पंचमहाभूतांपासूनच बनलेला देह त्यालाही तो लागू आहे. त्याच्यात बदल कितीही झाले तरी तिथे आसरणे पण लागूच आहे. म्हणून हे शुद्ध अस्तित्व केवळ आहेच आहे असं आहे. आता याला काळाचीही मर्यादा नाही, कारण काळ ही संज्ञा जाणीवेमध्ये येते, देहबुद्धीमध्ये येते. पूर्वी आपण निरूपणात एक छोटं उदाहरण पाहिले. जेव्हा आपण गाढ झोपतो त्यावेळी 8 तास निघून जातात, पण आपल्याला कळतही नाही. असं वाटतं आत्ताच तर झोपलो होतो. म्हणजे आपल्या देहबुद्धीची जाणीव काळाला सत्यत्व देते. पण देहबुद्धीच जर मिथ्या असेल तर काळाला सत्यत्वच राहिलं नाही. मग हे जे चिरकाल राहिलेलं अस्तित्व आहे ते काळाच्या पलीकडचंच असणार ना. म्हणून समर्थ म्हणतात की या शुद्ध अस्तित्वाला वर्ण नाही, कसलंही रूप नाही, नाम तर नाहीच नाही, कोणतीही ओळख नाही. असेल तर केवळ अस्तित्व रूप आहे. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहून अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ. काळाची तिथं बाधा नाही हे सांगण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ते सर्व काळ आहे असं सांगणं. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की ते जरी दिसत नसलं तरी काय झालं, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपानं ओतप्रोत भरलेलं आहे. परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले. हे सूक्ष्म म्हणजे अस्तित्व आहे बरं का. आपला मेंदू सूक्ष्म म्हटल्यानंतर छोट्या गोष्टीची कल्पना करायला लागतो. म्हणजे पेरूपेक्षा मोहरीचा दाणा सूक्ष्म आहे, मोहरीच्या दाण्यापेक्षा त्या दाण्याचा केलेला सूक्ष्म तुकडा सूक्ष्म आहे. अशा पद्धतीने इथं सूक्ष्म शब्द वापरलेला नाही. सूक्ष्म म्हणजे व्यापकत्व. मगाशी आपण गर्दीच्या उदाहरणानं अस्तित्व कसं व्यापून आहे हे पाहिलं. तेच सूक्ष्म स्वरूप आहे ब्रह्माचं, आणि ते सर्वत्र कोंदाटलेलं आहे, सर्वत्र दाटून आहे. त्या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि काही नाही अशी जरी स्थिती निर्माण झाली प्रलयाच्या काळी, म्हणजे ब्रह्मांडाचा जरी लोप झाला तरी लोप झालेला आहे हे असणे पण तिथं असणारच आहे. म्हणून ते काळाच्या पलीकडे आहे. समर्थ आपल्याला म्हणतायत, पण आपल्याला त्याचा अनुभव घेता येत नाही, कारण आपल्या इंद्रियांना जे अनुभवाला येतं तेच खरं आहे असं आपण मानत आलेलो असतो. दृष्टीस लागली सवय, सवय लागली आहे म्हणतात समर्थ आपल्याला. कसली? जे दिसेल तेची पाहावे. जे दिसतं ते पाहिलं जातं अशी आपल्याला सवय लागलेली आहे, आणि मग ते खरं मानलं जातं. आपल्यासमोर आत्ता मोबाईल असेल किंवा एखादं पुस्तक असेल तर हे खरं आहे असं आपण लगेच मानतो. का? तर आपण त्याला पाहिलं. हा झाला दृश्यातल्या अनुभवाच्या सवयीचा भाग. अशा सवयीमुळं आपल्याला शुद्ध अस्तित्वापर्यंत जाता येत नाही. वरवर जे दिसतंय तेच आपल्याला खरं वाटतं आणि त्यातच आपण रमून राहतो. समर्थ म्हणतायत, खरं जे रहस्य आहे, गूज आहे, ते मात्र गुप्त रूपानं दाटून आहे. हे जे अस्तित्व आहे ते प्रगट कुठं दिसतंय? दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याची जाणीव होईल की अस्तित्व आहे. जसं गर्दीमध्ये मगाशी आपण उभे होतो, आपण जर अशा दृष्टीनं स्वतःकडं पाहिलं की आपण विचारांच्या किंवा अनुभवांच्या व्यतिरिक्तही नुसते आहेपणानं आहोतच की, त्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आपल्याला त्या अस्तित्वाची जाणीव होईल. म्हणून त्याला गुप्त म्हटलेलं आहे.
नुसतं जर पाहायला गेलं तर आपण अनुभवांच्या मागे जातो म्हणून ते दिसत नाही. प्राणी स्वतःचा जीव वाचावा म्हणून बाजूच्या वातावरणाशी मिसळून जातात पहा. पाण्यामध्ये माशांच्या अशा अनेक जाती आहेत. बघितल्यानंतर वाटतं की दगडच आहे, पण तो असतो मासा. इथं दृष्टांताच्या दृष्टीनं सांगायचं झाल्यास त्याचं मासा असणं हे त्याचं अस्तित्व आहे, पण त्याचं दगड दिसणं हा मात्र आपल्या दृष्टीचा भ्रम आहे, आपल्या दृष्टीची सवय आहे. या न्यायानं आपल्याला सर्व जगत भासमान होतं, पण त्या जगताच्या बुडाशी असलेलं अस्तित्व मात्र आपल्या पक्षी गुप्त राहतं. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. सद्गुरूंचं महत्त्व आलंच पहा. सद्गुरूंशिवाय हे आपल्याला कळू शकत नाही. जे प्रगट आहे ते असार आहे आणि जे गुप्त आहे तेच सार आहे, हे गुरुच आपल्याला सांगतात. आता आपण दृष्टांत पाहिला की कशा पद्धतीनं प्रगट असलेली गोष्ट असारच असते, कारण ती कुठे ना कुठेतरी आपल्या अनुभवाला येते, आपल्याला कळते. जेव्हा कळत आहे तेव्हा निश्चित समजावं की ते असार आहे. म्हणजेच जे जाणून घ्यायचं आहे ते गुप्त रूपानं आत कुठेतरी अनुभवाच्या मागे दडलेलं आहे. जसं प्रगटपणे अनुभवाला येणारा दगड खोटा आहे, पण गुप्त असलेला प्राणी मात्र खरा आहे, अगदी तशाच प्रकारानं आपलं स्वरूप गुप्त आहे, पण तेच नेमकं खरं आहे. जे जे काही वर भासमान होतं ते सर्व असार आहे. समर्थ म्हणतायत, पण हे रहस्य सद्गुरूंशिवाय कळणार नाही. का कळणार नाही? कारण ते रहस्य शोधायला गेलो तर आपण आपल्याच इंद्रियांचा वापर करणार. त्या इंद्रियांच्या पलीकडेही काहीतरी आहे, इथंपर्यंत आपण पोचलेलोच असत नाही, तर त्याचा वापर कसा करता येईल? आपल्याला सवय एकतर स्थूल इंद्रियांची आहे, नाहीतर मन, चित्त, बुद्धी इत्यादी सूक्ष्म इंद्रियांची आहे. त्या इंद्रियांना चालवणारा जो कोणी आहे त्याच्या अनुभवापर्यंत आपण गेलेलोच नाही. त्यामुळं आपण वापर करायला गेलो तर आपल्या स्थूल किंवा सूक्ष्म इंद्रियांचाच करतो, ज्यांच्या अनुभवाला सत्यत्व नाही, ज्यांच्या अनुभवाला मर्यादा आहेत. सद्गुरू मात्र असं तत्व आहे जे या इंद्रियांच्या पलीकडचं आहे, पण आपण ज्या तीरावरती आहोत त्या तीरावरती ते येऊन आपल्याला पलीकडे घेऊन जातं. आणि त्यासाठी ते माध्यम करतं गुरुवचनाचं. म्हणून शिष्याच्या सापेक्ष श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे. पहा, विषय थोडासा खोल जातोय, पण आपण समजून घेऊया. शब्द ही गोष्टसुद्धा अनुभवातली आहे, पंचमहाभूतांशी संबंधितच आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. सद्गुरू शब्दाचा वापर करून आकाश तत्वाचं माध्यम करून जीवापर्यंत येतात आणि जीवाला पलीकडे घेऊन जातात. म्हणजे जीवाला हा अनुभव नाही की मी ब्रह्म आहे, पण सद्गुरू त्याला सांगतात की तूच ब्रह्म आहेस, तूच तो आहेस, तत्त्वम असि. हे सद्गुरूंचं द्वैतातीत अवस्थेमधून आपल्यासाठी द्वैतात येणं आहे. सद्गुरू हा उपदेश त्यांच्या आत्मप्रकाशातून करतात. आपण तो जीवभावातून ग्रहण करतो खरं, पण सद्गुरूंच्या शक्तीमुळं त्या जीवभावाचं रूपांतर आत्मभावामध्ये होतं. म्हणून हे गुप्त जे ज्ञान आहे, स्वरूपाचं जे ज्ञान आहे, तो जो विचार आहे, ते जे रहस्य आहे, ते सद्गुरूंच्या शिवाय उमजत नाही, कळून येत नाही. पुढे समर्थांनी या सद्गुरूंच्या उपदेशाच्याच अभ्यासाचं वर्णन केलेलं आहे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पाहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. हा विवेक देणारे पण सद्गुरूच असतात. त्यामुळे त्याचा आधार घेऊन जे जाणलं जात नाही, जे दिसत नाही, जे कळत नाही ते कळवून घेण्याचा शिष्य अभ्यास करतो. तीच साधना आहे. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.